म्हणजे जे काही वर्तमानात आपण जे काही आहोत आता सध्या, तर तो आपला कुठं न कुठं आपण पास्ट मध्ये ते कर्म किंवा विचार केलेले म्हणून आपण आहोत. एवढं तुम्हाला कळालंय आणि मान्य केलंय तुम्ही? म्हणजे कळत न कळत तुम्ही काहीतरी, आपण काहीतरी ते कर्म केले म्हणून आज आपण त्या स्टेटला आहोत. जो काही आपल्याकडे पैसा आहे, जे काही नातेसंबंध आहे, जे काही आपली लेवल आता सध्या आहे, माइंडची लेवल आहे, तर ते सगळे जे आपण पास्ट मध्ये केलेल्याचा परिणाम आता सध्या आहेत आपण प्रेझेंट मध्ये. बरोबर आहे? मग आता इथून पुढे तुम्ही जे काही करणार आहे प्रॅक्टिस, तर त्याचं तुमचं फ्युचर असणार आहे. आलं लक्षात? मी सांगितलंय तुम्हाला की आपलं सबकॉन्शियस माइंड हे एक गार्डन आहे. आणि गार्डन मध्ये आता सध्या जी काही जमीन आहे ती आपण उपजाऊ बनवतोय, म्हणजे चांगलं पीक यायच्या, चांगलं झाडं लावायच्या लायकीची बनवतोय. पण आता जे आपण लावलेले अगोदरचे झाडं होते आणि आता जी फळं खातोय आपण, म्हणजे काही कडू खात असेल, काही वाईट खात असेल, काही काटेरी असतील, त्रासदायक असतील, की मला याच्यातून बाहेर पडायचंय, मग कधीतरी त्याला आता तोडा लागणार आहे ना. सुरुवातीला तुम्हाला त्याला तोडणी करावं लागणार आहे, त्याला ते जाळून टाकावं लागणार आहे, त्याला तिथून हे करावं लागणार. म्हणजे सुरुवात किती आहे बघा. सुरुवातीपासून काय काम आहे की ते तुमचं स्टार्टिंगचं जे आहे की ते पहिलं तुम्हाला लेवल करायची. आणि मॅजिकच्या दुनियेमध्ये पटपट रिझल्ट कोणाला येतात माहिती का? त्यांची जमीन ऑलरेडी उपजाऊ असते आणि बिया पण खूप छान क्वालिटीच्या असतात. मग दोन्ही पण गोष्टी करायच्या आपल्याला, की आपल्याला बिया पण छान क्वालिटीच्या लावायच्या आहे, की जेणेकरून आत्ता येणारं लगेच आहे. पण तुम्ही एक बी लावली की लगेच त्याला फळ येतं का? येतं का? लगेच येतं का? टमाटे लावले लगेच येणार तुम्हाला खायला? लगेच बघताय तुम्ही 2 दिवस आलं का, आलं का? नाही. तसंच मॅजिकच्या दुनियामध्ये तुम्ही लावलंय ना, तुम्ही झाड लावलंय ना, फक्त तुमचं लक्ष द्या ना तिथं. तुम्ही हवा देताय का, त्याला प्रकाश देताय का, पाणी जे पाहिजे तेवढं देताय का, हे फक्त करा. मग आता आपण मॅजिकच्या दुनियेमध्ये आहे की आपल्याला आता पुढचे फ्युचरचे सीड लावायची, की मला कशी लाईफ पाहिजे, कसं काय आहे, तर ते आपण मागचं पहिले ना ते सगळं हे करत होतं. 1 ते 13 चॅप्टर जे आहे ना, ते आपल्याला मागच्या आपल्याला सगळं साफसफाई करायची, एकदा जमीन तर लेवल लेवल करायची. कारण डायरेक्ट काटेरी पहिले झाडं आहे, पहिलं सगळं खराब झालेलं आहे त्याच्यातच आपण लावायचे, तर ते शक्य नाहीये ना. नाहीये ना शक्य. तर पहिलं आपल्याला साफसफाई करायचं. जमीन जी आहे ना ती आपली उपजाऊ बनायची आपल्या सबकॉन्शियस माइंडची, जेणेकरून तुमच्या आवडीची जे तुम्हाला पाहिजे. तुम्हाला ऍपल आवडतं तर ऍपलची झाडं लावायची, तुम्हाला मँगो आवडतं तुम्हाला मँगोची झाडं लावायची. सेम. मग तुम्हाला काय खायला आवडतं, तुम्ही कसे कपडे घालायला आवडते, तुमच्या लाईफमध्ये काय तुमच्या इच्छा आहेत, सेम तशा प्रकारचे आपल्याला या मॅजिकच्या दुनियेत जायचंय. तर ही 1 ते 13 चॅप्टर म्हणजे बेसिक तयारी आपली, की आपल्या मॅजिकच्या दुनियामध्ये आपण शिकतोय है ना. आणि मग ग्रॅटिट्यूड करतोय डे बाय डे, डे बाय डे. एक सवय लागते. आता किती लोकांना असं ऍटिट्यूड आलं नाही का, दिसताना काही गोष्ट दिसली तर ग्रेटफुलच दिसायला लागली है ना. दिसायला काही गोष्ट दिसली तुम्हाला तर तुम्ही ग्रेटफुलच लागले. आणि कधी कधी मध्येच तुम्हाला असं आठवलं की काही काहीतरी आहे, किंवा तुमचा कुठंतरी तुम्ही रेल्वेवरून असं खाली जाताल नाही का, कुठंतरी काहीतरी घटना झाली की परत निगेटिव्हिटीकडे जाताल. एखादी घटना होत राहील. कारण युनिव्हर्सल काय करतं, जसंही तुम्हाला मॅजिक दिलं ना, तर मग तुमची चेकिंग व्हायला लागते, तुम्हाला छोटे छोटे पेपर यायला लागतात. तुमची एक्झाम कळत न कळत होती, माझी झाली भरपूर. तर तुम्हाला कळत न कळत होती. आणि त्यावेळेस तुम्हाला चेक केलं जातं की अरे हा व्यक्ती बघू ना त्यावेळेला ग्रॅटिट्यूड मध्ये राहतो का. एखादा भाजीवाला आहे, तुम्हाला काहीतरी जास्तच भाव सांगतोय, काहीतरी तुम्ही घेताना तुमची ट्रॅफिक मध्येच काहीतरी तुम्ही अडकलाय, काही होऊ शकतं ती सिच्युएशन. पण त्या वेळेला तुमचा तो लक्षात राहतो का, तुम्हाला मॅजिक लक्षात राहतो का नाही. तुम्ही पटकन तुमचा टेम्पो गरम झाला, पटकन तुम्ही काय नको ते बोलताय किंवा जे पाहिजे त्या ह्यावेळेस आहे ना आपल्याला अवेअरनेस प्रोग्राम शिकलं पाहिजे. जोपर्यंत आपण त्याच्यात अवेअर होत नाही ना, की अरे मी तर ग्रेटफुल आहे, मला तर ग्रॅटिट्यूड मध्ये राहायचंय. मग तुमच्या आतमध्ये तुम्ही कधी कधी किती किती वेळा निगेटिव्हिटी आतमध्ये टाकताय है ना. तर कळत न कळत आपण बऱ्याच वेळेला होतं की काही तर झालं, मुलांचं झालं, काहीतरी चिडचिड झाली, तर मग ते परत आपल्या आतमध्ये निगेटिव्हिटी आली, परत आपल्या आतमध्ये निगेटिव्हिटी आली. तर मग आपल्याला असंच करावं लागणार दिवसभर, की ते नाही का साफ करणं आणि परत रिफ्रेश करणं, साफ करणं रिफ्रेश करणं. काही दिवस ते प्रॅक्टिस चालू राहील. आलं लक्षात? मग तुमच्या स्वतःवर लक्ष ठेवायचं मला, की तुम्ही कशात. म्हणूनच पहिला टॉपिक आलेला आहे काउंट युअर ब्लेसिंग. चला तुमचे ब्लेसिंग तुम्ही मोजत राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आहे ना ते कमतरतेची जाणीव होणार नाही, जे तुमच्या आता सध्या कमतरता आहे. येस. म्हणजे काही कमतरता तुम्हाला असं वाटते, तुमचे ब्लेसिंग बघा ना किती सगळे ब्लेसिंग. मग सगळ्यांना रात्री चांगली झोप लागली, काल रात्री सगळ्यांना झोप आली, ब्लेसिंग आहे है ना. इतर लोकांना झोप लागली नाही, कदाचित खूप लोक मेडिसिन पण खात असतील, झोपेचे गोळ्या पण खात असतील, तर आपण बिना गोळ्याचं झोपतोय म्हणजे आपण खरंच
समाधानी आहे आणि छानपैकी. किती लोकांना चांगला बेड होता झोपायला, फॅन चालू होता, एसी चालू होता, अंगावर घ्यायला पांघरायला होतं, है ना. की भरपूर ठिकाणी आपण बघतोय की काय सिच्युएशन आहे, ओला दुष्काळ झालाय, लोकांची काय परिस्थिती आहे. तर मग आपण ब्लेसफुल आहो की आपल्याला आपण व्यवस्थित होतो, सुरक्षित होतो, चांगल्यापैकी झोपलो. काल सगळ्यांना चांगलं खायला मिळालं, 2 वेळाला चांगलं खायला मिळालं, सगळं व्यवस्थित मिळालं. ठीक आहे. काल काही न काही कारणाने तुम्ही हसले, जॉय केला, है ना. काही न काही कारणाने तुम्ही एन्जॉय केला, जॉय केला. भले एखादा रील काही येईना समोर, काहीतरी तुम्हाला आलं, जॉय केला, ब्लेसिंग आहे. मग अशा तुमच्याकडे खूप ब्लेसिंग कालच्या दिवसभरात. काल सगळ्यांना बरं ऑक्सिजन मिळालं का फ्रीमध्ये? ऑक्सिजन मिळालं ना भरपूर? हवा. हा. काही त्याचे पैसे द्यावे लागले का ब्रह्मांडाला? नाही ना. सगळं सूर्यप्रकाश फ्री. हा, सूर्यप्रकाश मिळाला, ऊन मिळालं, परत सगळं काही स्पेस मिळाली, जागा भरपूर आहे लोळायला पांघरायला. असं असं काही नाही की तुम्हाला स्पेसची कमतरता आहे, सगळं तुमच्याकडे स्पेस आहे. धरती माता तुमच्याकडे होती घरामध्ये, सगळीकडे खाली जाताना फिरायला तुम्हाला धरती माता, म्हणजे सगळं तुम्हाला अनलिमिटेड मिळतंय, है ना. तर त्या सगळ्या गोष्टी आहे ना, ब्लेसिंग आहे, ब्लेसिंग तुमच्याकडे आहे. तर बघत राहा आजूबाजूला तुम्हाला ब्लेसिंग दिसत राहील की भगवंता मला किती ब्लेसिंग मिळाले. मग 2 मिनिटं सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि आपलं ब्लेसिंग आठवायचं, म्हणायचं थँक्यू, 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 थँक्यू परमपिता, थँक्यू युनिवर्स, थँक्यू सो मच. थँक्यू. मला इतकं सुंदर शरीर दिलंय, मला इतकं सुंदर मानव जन्म दिला, त्याच्याबद्दल मी खूप आभारी. थँक्यू परमपिता. माझ्याकडनं सगळ्या गोष्टी करून घेतल्या जात आहे, त्याच्यामुळे मी खूप आभारी. माझी चेतना, माझी बॉडी, माइंड एक नेक्स्ट लेवलला जात आहे. मी डे बाय डे एक चांगल्या मार्गावर जात आहे आणि त्यासाठी मी खूप आभारी. परमपिता मी आभारी आहे की मला तू खूप छान असे आई वडील दिले, की जे मला ह्या जगात आणलं, ज्यांनी माझं पालन पोषण केलं, मला घडवलं, शिकवलं, वाढवलं. त्या अशा माझ्या आई वडिलांसाठी, जे माझ्यासाठी पहिले ह्या विश्वातले देवदेवता आहे, त्यांच्यासाठी मी नमस्कार करतो, आत्मवंदन करतो. परमेश्वरा मी आभारी आहे, मला एवढे गुरु मिळाले, फ्रेंड मिळाले, नेबर्स मिळाले, शिक्षक मिळाले, जे काही मला घडवण्यासाठी, मला सर्कलचे जे काही लोक माझ्या आजूबाजूला मिळाले, त्या सगळ्या लोकांना मी आत्मवंदन करतो आणि धन्यवाद करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू परमपिता. जे काही मला जडणघडण झाली, जे काही मला आतापर्यंत सगळा पैसा मिळालेला, लहानपणापासून खायला मिळालंय, जॉय मिळालाय, एन्जॉय मिळालाय, त्या सगळ्यांसाठी मी मनापासून आभारी आहे. तर पिता मी आभारी आहे धरती मातेचे. धरती मातेने मला जे काही दिलंय आतापर्यंत, पैसा दिला, धन दिलं, जागा दिली, खायला दिलं, जे काही मला आतापर्यंत आलेलं धरती माताकडून, तर मी धरती माताचे खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू धरती माता. मी परमपिता जलपिताचे आभारी आहे, जे काही माझ्याकडं मला रोज जल जे आहे ते प्रमाणात मिळतं, पाहिजे तसं मिळतं, स्वच्छ मिळतं, नितळ मिळतं, प्रेमळ मिळतं. तर त्या जलपित्यासाठी मी आभारी, की जे माझ्या बॉडीमध्ये निरंतर वाहत आहे आणि मला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी मदत करायचं. मी जलपितासाठी आभारी आहे. प्रभू परमपिता मी अग्निदेवतासाठी पण आभारी आहे, जे मला दररोज चार्जिंग करत असतं. अग्निदेवता माझी निगेटिव्हिटी रोज घेऊन टाकत असते आणि मला रोज चार्जिंग करत असते, मला रोज तेजोमय बनत असतं. आणि माझा जो खाण्यापिण्याचा स्वयंपाक आहे किंवा मला जी इलेक्ट्रिसिटी आहे ती सगळी अग्निदेवतामुळे आहे, म्हणून मी अग्निदेवताचे पण खूप आभारी आहे. प्रभू मी आभारी आहे या ब्रह्मांडाचे, या स्पेसचे, की जो काही मला मार्ग दाखवत आहे तो सगळा काही स्पेसमुळे आहे. माझ्याकडे मुबलक स्पेस आहे, पार्किंगसाठी आहे, झोपण्यासाठी आहे, राहण्यासाठी आहे, खेळण्यासाठी आहे, फिरण्यासाठी आहे. तर त्या सगळ्या स्पेससाठी मी धन्यवाद करते. थँक्यू, थँक्यू. मी वायुगुरूंसाठी धन्यवाद करते, की ते वायुगुरु मला निरंतर फ्रेश ठेवत आहे, निरंतर माझ्या श्वासामध्ये आहे, उठल्यापासून झोपेपर्यंत रात्रंदिवस माझ्यासाठी ते काम करत आहे. आणि मी जेव्हा बाहेर जाते, फिरते, मला तेव्हा ते प्रेम करतात, लाड करतात, मार्गदर्शन करतात, मला क्लिनिंग करतात. तर त्या अशा वायुगुरूंना पण मी वंदन करते. या पंचमहाभूतांना मी थँक्यू म्हणते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. माझ्या शरीरातल्या पंचमहाभूतांना थँक्यू, या पृथ्वीवरच्या पंचमहाभूतांना थँक्यू. तर सगळ्या पंचमहाभूतांना मी नमस्कार करते आणि धन्यवाद करते. थँक्यू, थँक्यू. तुमच्यामुळे माझं आयुष्य बॅलन्स मध्ये चाललंय, की तुम्ही पण माझ्या शरीरात बॅलन्स राहा, जेणेकरून माझं आयुष्य हेल्दी, वेल्दी, हॅपीली
सगळ्या प्रकारे माझं आयुष्य जे आहे ते बॅलन्स मध्ये राहतं. सगळ्या पंचमहाभूतांना नमस्कार करायचा आहे, स्वतःला नमस्कार करायचा आहे, गुरुंना नमस्कार करायचा आहे, आई वडिलांना नमस्कार करायचा आहे, मनापासून फील करायचंय, स्माईल आणायच्या चेहऱ्यावर आणि वाव फील करायचं. थँक्यू रोंडा हे मॅजिक दिल्याबद्दल. मॅजिकच्या सगळ्या गुरुंना अभिनंदन. थँक्यू की मला ही मॅजिक शिकायची संधी मिळाली आणि आभार मानायचं शिकते आहे. आणि प्रभू माझ्याकडनं मी नवीन आहे किंवा मी शिकत आहे, माझ्याकडनं आभार कशी मानायची मला आतापर्यंत माहित नव्हतं, पण आता याच्या पुढे तुम्ही करून घ्या. आणि जे काही तुम्ही मला शिकवताय करताय, तर त्यामुळे माझं आयुष्य जे आहे ना खूप हेल्दी हॅपीली आणि खूप सुंदर होणार आहे. त्यामुळे माझ्याकडनं तुम्ही पाहिजे तेवढी प्रॅक्टिस करून घ्या की जेणेकरून मला एक माझं आयुष्य जे आहे ते खूप ब्युटिफुल आणि खूप छान जगायचंय प्रभू. त्यामुळे मी तुमचे खूप आभारी आहे की मला हे मॅजिक शिकायला मिळतं आणि मी मॅजिकच्या दुनियेत जगतोय आणि मी मॅजिकली लाईफ जगतो. थँक्यू रोंडा जिने हे बुक लिहिलं आणि साध्या सोप्या सरळ पद्धतीने माझ्यापर्यंत हे जादू आलं, हे मॅजिक आलं. त्या सगळ्या जादूसाठी थँक्यू 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 सो मच. येस, हातांना जोर जोरात घासायचंय, रब करायचंय, जोर जोरात घासायचंय, जेवढी तुम्हाला हिट एनर्जी फील होईल आणि ती एनर्जी सगळे तुमच्या डोळ्यावर, कपाळावर, मानेवर फिरवायची. वाव, ब्लेस करायचंय. यस, आजचा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. मस्त डेली प्रॅक्टिस करायची आहे. तर रॉक सगळ्यांना मिळाला का? हा माझा मॅजिक रॉक आहे, दिसतोय सगळ्यांना? तुमच्याकडे मिळाला रॉक तुम्हाला? येस. तर तुमचा रॉक बघा, तुमच्या हातात घेतल्यावर तुम्हाला असं फील होतंय का? छान असं फील होतंय का? मस्त. आणि हाच आपला रॉक आहे असं वाटतंय ना? फील होतंय तुम्हाला छान कुळकुळीत की चला याच्याशी मी बोलू शकतो, गप्पा मारू शकतो. आणि मस्तपैकी माझा रॉक मला खूप युनिक आहे. ह्या माझ्या मुलाला सापडला होता आणि हा जेव्हा मला, तुम्हाला खोटं वाटणार नाही, 2014 मध्ये जेव्हा मॅजिक बुक माझ्या आयुष्यात आलं होतं तेव्हा मी येऊन त्याला इग्नोर केलं होतं, कारण मला प्रॅक्टिस माहित नव्हती ना. मला वाचणं माहित होतं, वाचलं होतं, पण ते माझ्याकडनं एकटीकडनं प्रॅक्टिस होत नव्हतं. त्यावेळेला काही ऑनलाईन नव्हतं. तर त्यावेळेस मला जेव्हा बुक दिलं होतं माझ्या मैत्रिणी, वाचलं, मला खूप छान वाटलं, थोडी प्रॅक्टिस केली, खूप छान आयुष्यामध्ये झालं. आणि ते पुस्तक परत माझ्या आयुष्यात साईडला. पण त्यावेळेस मला हा रॉक सापडला, दिला होता माझ्या मुलांनी आणि तो त्यावेळेस मी हा माझ्याकडे ठेवला होता आणि तो असाच माझ्याकडे कंटिन्यू होता, पर्समध्ये इकडं तिकडं मेकअप बॉक्समध्ये जायचा. पण जसंही मी आता परत मॅजिकच्या दुनियेत आले तर माझ्याकडे तोच रॉक आला. बघा किती सुंदर रॉक आहे हा. आणि मला खूप फील होतं, मी थोडं जरी मला हे झालं, नर्वस झालं की ह्याला हातात घेतल्या घेतल्या ती एनर्जी फील होती, व्हायब्रेशन फील व्हायला लागते. कारण इतके ग्रॅटिट्यूड भरले ना याच्यामध्ये, इतके ब्लेसिंग भरले की आता इन्स्टंट ते पॉवर देतो. इन्स्टंट म्हणजे सेकंदही लागत नाही. पूर्वी तरी असं व्हायचं, 1 मिनिट लागायचं, 2 मिनिट लागायचं. तर तुमचं बघा, तुम्ही जर पहिल्यांदा मॅजिक बुक करताय, दुसऱ्यांदा तुमचा रॉक तुम्ही किती पॉवरफुल केलाय, है ना? आपण देवाची पूजा करतो, तर ती सुरुवातीला तो दगड असतो ना, मूर्ती जी असते ती दगड असते. मग त्याच्यात मंत्र जातात, व्हायब्रेशन जातात, अभिषेक होतात, ती पॉझिटिव्ह एनर्जी जाते, तेव्हा त्याच्यामध्ये ती ऊर्जा तयार होत असते. काय होत असते? ऊर्जा. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आहे. तसे आपल्या मॅजिक रॉक मध्ये आपल्याला डे बाय डे ऊर्जा भरायची. आज तुम्हाला इतका जवळचा छान असा मित्र म्हणा, एंजल म्हणा, किंवा तुमच्या भाषेत तुम्हाला काय म्हणायचं तो तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही त्याच्यासोबत आहे ना अगदी फ्रेंडली बोलू शकता, वागू शकता, आणि तुमचे व्हायब्रेशन जे आहे ना ते काही सेकंदात मिनिटात तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. वावची फिलिंग. येस. आता आपण जाऊया दुसरा जो आपला आहे मॅजिक रॉक, है ना? आणि आजची प्रॅक्टिस अशी आहे की काल आपण शिकलो, सुरुवात आपली ग्रॅटिट्यूडनी करायची, पण आज आपण शिकणार आहोत की आपला दिवसाचा शेवट ग्रॅटिट्यूडनी कसा करायचा आहे. येस, तर रेडी आहात तुम्ही सगळे मॅजिक रॉक साठी? येस. तर आपण, तुम्ही जर सिक्रेट मूवी बघितली असेल, आणि सिक्रेट मूवी मध्ये जर तुम्हाला तो बघितला असेल तुम्ही की सिक्रेट मूवी मध्ये एक व्यक्ती असतो, है ना? आणि त्या व्यक्तीचा, तो व्यक्ती असा एक मॅजिक रॉक कॅरी करत असतो, त्याला माहित नसतं काय आहे ते, पण तो एक कंटिन्यू कॅरी करत असतो आणि त्याला जे काही त्याच्यात चांगलं होईल तर तेव्हा त्या दगडाला तो थँक्यू म्हणत असतो किंवा धन्यवाद करतो. जेव्हा चांगली घटना होईल, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्याकडे येत असतो चावी सोबत गाडीच्या, आणि जेव्हाही रात्री त्याच्या डेस्कवर तो येत असतो आणि परत त्याच्यासोबत दिवसभर राहत असतो. असं करत करत त्याला काहीतरी अनुभव व्हायला लागले, चांगलं काहीतरी व्हायला लागलं. त्याने त्याच्या मित्राला शेअर केलं आणि म्हटलं की मी जेव्हापासून असं हे याला घेतलंय ना, तर मला हेच व्हायला लागलं, काहीतरी माझ्यासोबत आहे ना चांगल्या चांगल्या अनुभूतीच व्हायला लागले, मला चमत्कार फील व्हायला लागले. तर मग तो मित्र, अरे म्हटलं तर मग ठीक आहे ना, याचं नाव काय ठेवायचं? मग तू याला काय म्हणतो म्हणे. नाही म्हणे मी तसं काही नाही, पण मग याला हा तर जादूचा दगड झाला ना.
हे काही आहे तर जादुई पत्थर झाला हा तर. मग ठीक आहे म्हणजे तू नाव ठेवलंय जादुई पत्थर. मग जेव्हा तो त्याच्या देशात वापस जातो तर त्याचा मुलगा खूप एका आजाराने नाईलाज बिमारी त्याला होती. आणि तिथे त्याला कळतं की अरे मला हा मॅजिक रॉक पाहिजे आता. त्याला डोक्यात येतं, कसं येतं, क्लिक येतं माहित नाही. तो त्याच्या मित्राला पटकन मेल करतो आणि म्हणतो तुझ्याकडे जो मॅजिक रॉक होता ना, मला तू कुठून आणला माहित नाही, तसाच मला मॅजिक रॉक द्या. मग तो मित्र म्हणतो तो दगड तर एकदम साधा होता ना, आणि मला काय माहिती की याला आता मॅजिक रॉक पाहिजे. मग तो काय करतो, एका नदीच्या किनारी जातो आणि तिथून असे चांगले चांगले दगड शोधतो आणि त्याला कुरिअर करून देतो मित्राला. आणि त्याने नदीत पण त्याचे स्पेशल स्पेशल शोधतो, थोडे चांगले गुळगुळीत, आणि त्याला पाठवतो. मग त्याचा मुलगा जो असतो की एका नाईलाज बिमारीनं तो बिमार असतो, आणि त्यावेळेला त्याला मॅजिक रॉक भेटतं, तर तो त्याच्या मुलाला हील करतो. 2 महिन्यानंतर त्याला ते लेटर येतं की माझा मुलगा पूर्णपणे स्वस्थ झालेला आहे मॅजिक रॉकच्या प्रॅक्टिसने, आणि मी खूप धन्यवाद करतो तुला. आणि मी त्याच्यानंतर तू दिलेले मॅजिक रॉक एक चॅरिटी केली. मग ते मॅजिक रॉक $1, $2 असे विकले, आणि त्याच्याने मी दुसऱ्यांना चॅरिटी पण केली. म्हणजे बघा, ते तर दगड सामान्य होते, सामान्य आणले होते त्यांनी, पण ते दगडांचा वापर केला आणि त्याला मॅजिक मध्ये टाकलं. बरोबर आहे. मग प्रत्येक गोष्ट सामान्यच असते सुरुवातीला, आपण जर त्याला जसं प्रकारे टाकणार आहे, हील करणार आहे, तसं ते मॅजिक रॉक सारखा तो बनणार आहे. आपल्याला आपला जो रॉक आहे ना, तो आपल्याला आयुष्यामध्ये मॅजिक मिळवून देत असतो. आपल्याला मॅजिक मिळवून द्यायचंय. माझा आपला दुसरा दिवस आहे, दूसरा दिन जादुई पत्थर। अपनी वर्तमान नियामतों पर विचार करे जो हर इंसान के पास भरपूर है, ना कि अपने अतीत दुर्भाग्य पर जो भी मिला है लोगों के पास थोडे है। आता हे आपण काल परवाही सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपल्या वर्तमान मध्ये आपण नियमते विचार केली ना, खूप सगळे ब्लेसिंग आहे. आज काही जरी आपल्याला प्रॉब्लेम चालू असतात तर ते खूप थोडे आहे आपल्याकडं, आणि काही दिवसापुरतच आहे, लिमिटेशन पुरतच आहे. पण काही जर असे नियमते आहे, आशीर्वाद आहे, ते लॉंग टर्म साठी आपल्याला आयुष्यभरासाठी आहे ना. शरीर दिलं आपल्याला आयुष्यभरासाठी आहे, बोलणं दिलं आयुष्यभरासाठी आहे, आपल्याला हसणं दिलं आयुष्यभरासाठी. पण आता थोडा प्रॉब्लेम आलाय, आता थोडं पॅचअप आलंय समजा आयुष्यामध्ये, ते अगदी थोड्या वेळापुरतं आहे. म्हणतात ना, ये समय भी ढल जाएगा, असं म्हणतात, ते समय भी ढल जाएगा. म्हणजे जे काही तुम्हाला आता सध्या पेन आहे ना, ते थोड्या वेळापुरतं आणि लिमिटेड आहे त्याला. त्याला काही खूप असं जास्त नाही ते तुम्हाला, आणि किती पण केलं ना, किती पण मोजले तरी तुम्ही थोडेच आहे तुमच्याकडे. मग हे लेखक असं म्हणतायत. मग त्याच्यामुळे आपल्याला काय जे लक्ष द्यायचंय, आपल्या ब्लेसिंग वर लक्ष द्यायचंय. इन अभ्यासों को करते समय आपकी शुरुआत में लगातार कई दिनों तक एकाग्र होना है, ताकि कृतज्ञ की आदत बन जाए। जो चीज कृतज्ञ होने की याद दिलाती है वह कृतज्ञ के साथ आपके जीवन में सोने में बदल देती है। यह जादुई अभ्यास ठीक इसी के बारे में है। आता आजचा जो जादुई अभ्यास आहे त्याची आपल्याला खूप दिवस आहे ना अशी प्रॅक्टिस करावी लागते. हळूहळू ते आपल्याला आठवावं लागतं आणि त्याला सांगावं लागतं की अरे आज हे माझ्यासोबत छान झालं, आज हे माझ्यासोबत छान झालं, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि असं करत करत ती जी आहे प्रॅक्टिस जी आहे तर ते एका आपल्याला लेवलमध्ये बसावं लागतं. ली बोर ने द सीक्रेट फिल्म में पुस्तक में पत्थर का अभ्यास बताया था, और उन्होंने यह प्रसंग बताया था कि एक पिता ने मरनासक बेटे का स्वास्थ्य की खातिर कृतज्ञ होने के लिए कृतज्ञ का पत्थर इस्तेमाल किया। इसके बाद चमत्कारी रूप से उसका बेटा ठीक हो गया। तब कृतज्ञ का पत्थर संसार में बहुत लोगों की सफलतापूर्वक आजमाया और इसकी बदौलत पैसा, उपचार, प्रसन्नता पाई। मग काही लोकांनी ते, जसं मी सांगितलं आता तुम्हाला, सिक्रेट मूवी मध्ये लोकांनी बघितलं. मग भरपूर लोकांनी विचार केला की आपण का नाही ट्राय करायचं. जर याच्या बाबतीत होऊ शकतं, याचा मुलगा जर मरणाच्या दारातून परत येऊ शकतो, तर हा मॅजिक रॉक काय फक्त हेल्थसाठीच काम करेल का? नाही. मग तो पैशासाठी पण काम करू शकतो, तो आपल्याला हेल्थ खुश ठेवण्यासाठी पण काम करू शकतो, आपल्याला सफलतासाठी पण काम करू शकतो. आपण कशासाठी वापरायचं त्याच्यावर काम करू शकतो. मग भरपूर लोकांनी ते बघून केलं ना, आज खूप लोकांच्या स्टोरी आहे मॅजिक रॉक बद्दल. सबसे पहले तो एक पत्थर खोजे, इतना छोटा होना चाहिए कि आपकी हथेली में समा जाए। आप इस तरह मुट्ठी बंद कर सकते हैं। चिकना पत्थर चुने, इसके कोने नुकीले ना हो, जिसका वजन ज्यादा ना हो, जिससे हाथ में थामने पर वाकई अच्छा महसूस हो. म्हणजे आपल्याला आता मी जसं तुम्हाला कालच सांगितलं होतं की आपल्याला एक छोटासा असा दगड घ्यायचा आहे की जो आपल्या मुठीमध्ये असा व्यवस्थित पॅक राहील. म्हणजे आपण कुठेही गेलो खिशात ठेवू शकतो, पर्समध्ये ठेवू शकतो, आणि तो असा टोकदार, किंवा आपल्याला असं फील झालं पाहिजे ना की तो गुळगुळीत असा छानपैकी असला, आणि त्याला हातात घेऊन आपल्याला एक चांगलं
छान फील झालं पाहिजे सुरुवातीला, बाकी दुसरं काही नाही. आणि तो कसाही असू द्या, बाकी त्याचा कलर कसा आहे, काय कसं आहे, काही करा, पण तो असा एक आपल्याला दगड शोधायचा आहे की जे आपल्याला एक आपला तो मॅजिक रॉक बनव. यदि आपके घर में आसपास बगीचे में हो तो आप उस जादुई पत्थर को खोज सकते हैं। आप नदी, समुद्र, तालाब के किनारे फिर पार्क में ऐसा पत्थर चुन सकते हैं। यदि इससे आपका काम नहीं बने तो आप पड़ोसी, परिवार, मित्रों आग्रह कर सकते हैं आपके आसपास कोई भी कीमती पत्थर हो जिसका इस्तेमाल जादू के पत्थर से रूप में कर सकते। आता आपल्याला गार्डन मध्ये मिळतात भरपूर वेळेस, काही जणांच्या त्या फिश टँक मध्ये ठेवलेले असतात, काही जण ते शोपीस म्हणून असे घरामध्ये एक बाउल मध्ये ठेवले असतात. त्यांच्याकडनं पण आपण एक घेऊ शकतो ना, की मला एक त्याच्यातला द्या म्हणून दगड, किंवा हॉटेलमध्ये वगैरे आपण बघतो तिथं तिथं असतात गुळगुळीत, तिथून एक घेऊ शकतो. मग कुठं नाही आपल्याला असा घेऊ शकतो. आणि काही काही वेळेस आपल्याला असं अचानक फिरताना वगैरे वाळूच्या याच्यामध्ये तो मिळून जातो. एवढं काही अवघड नाही की जर पत्थर शोधायला आपल्याला किंवा एक दगड शोधायला आपल्याला. जब आप जादू का पत्थर चुन लेते, इसे सिराने के पास रखें। यह ऐसी जगह होनी चाहिए जहां आप इसे सोने के वक्त निश्चित रूप से देखें। अगर जरूरी हो थोड़ी जगह खाली कर लेते हैं ताकि थोड़ी जगह खाली कर देते हैं ताकि एक मिनट हाँ, थोड़ी जगह खाली कर दे ताकि सोने जाए तो अब जादुई पत्थर आसानी से देख सके। यदि आप अलार्म की घड़ी का इस्तेमाल करते हैं तो अलार्म की घड़ी बगल में रखें। म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला हा दगड ठेवायचा की जिथं आपण आहे ना झोपताना आपण जाऊ तर तिथं होऊन, मग आपला एखादा टेबल असेल, खिडकी असेल, किंवा तुम्ही तिथं मोबाईल ठेवत असेल, मोबाईल तर आपण कसाही शोधतोच ना, झोपतानाही शोधतो, उठल्या उठल्याही शोधतो. त्याच्यामुळे मोबाईल असेल तिथे ठेवू शकता, बेडच्या बाजूला ठेवू शकता, उशीच्या कोपऱ्यामध्ये ठेवू शकता, जिथं तुम्हाला रोज त्याची आठवण येईल आणि तो तुमच्या जवळ घेता येईल. सकाळी उठताना, रात्री झोपताना तुम्हाला तो दिसेल असं. तर अशा ठिकाणी तो तुम्हाला रोज ठेवायचा आहे. तर मी माझ्या अशा कॉटच्या एका साईडला ठेवते, जेणेकरून माझं आपोआप तिथं झोपलं जरी आणि मला आठवण नाही आली तर मला माझा हात जाऊन तिथं मी लगेच घेऊ शकते. आज रात जब आप सोने से पहले बिस्तर पे जाए तो उन ठीक पहिले जादुई पत्थर उठाए और एक हात में हथेली में थांबे, मुट्ठी बंद कर ले. मग काय करायचं, जेव्हा आपण झोपायला जातो सगळे आपले कामं होतात नाही का, आपण वॉशरूमला जाऊन आलो, काय आपल्याला लाईट बंद करायचा, काय आपल्याला गॅस बटन बंद करायचंय की आठवतं, आपण ते सगळे कामं नीट. आता आपल्याला सगळे कामं होऊन असं की रिलॅक्स पडायचंय, आपण म्हणतो ना ती वेळ आता की चला बाबा हुश आता झालं सगळं मी ते शांत. मग तेव्हा हा दगड जो आहे आपला जादुई मॅजिक रॉक आहे तो असा हातात घ्यायचा आणि तुमची मुठ्ठीची ती बंद करून घ्यायची काही सेकंदासाठी. मग आपल्याला काय करायचं, याच्या पुढची प्रॅक्टिस, दिन भर में हुई सारी अच्छी चीजों के बारे में विचार करें। आज सबसे अच्छी चीज के बारे में सोचे और उसे के लिए कृतज्ञ हो। फिर उस सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। इसके बाद जादुई पत्थर बिस्तर के किनारे उसी जगह दोबारा रख दे और कम से कम काम खत्म करे. मग आता आपल्याला काय करायचंय, का दिवस आपला अनालिसिस करायचा. आपण सकाळी उठलो, मग आपल्यासोबत काय झालं, दुपारी काय झालं, संध्याकाळी काय झालं, त्याच्यातले आपल्याला आहे ना 2-3 असे क्षण आठवायचे की जिथं तुम्हाला छान वाटलं, जिथे तुम्ही खुश झाले, जिथे तुम्हाला आनंद झाले. समजा कोणी एक कप कॉफी तुम्हाला पाजली, कोणाचा तुम्हाला फोन आला, कोणी तुम्हाला एखाद्या टेस्टी डिश खायला दिली, जे तुम्हाला असं वाटतंय की माझ्यासोबत आज हे बेस्ट झालं, चांगलं झालंय ना, आज तुमची कोणी तारीफ केली असेल, कोणी तुम्हाला चांगलं दिलं असेल, तर मग ती सिच्युएशन आठवायची, ती घटना आठवायची. आणि तेव्हा आपण चेहऱ्यावर एक स्माईल आणायची, स्मित हास्य आणायचं आणि आपल्या जादुई रॉकला म्हणायचं थँक्यू, थँक्यू मॅजिक रॉक, थँक्यू, थँक्यू. परत त्याच्याशी तुम्ही बोलू शकता, पुढची प्रॅक्टिस करू शकता. सकाळी किती वाजता उठायचं तेही त्याला हळूहळू नंतर सांगू शकता. तशीच तुमची प्रॅक्टिस होईल. पहिले फक्त त्याच्यात ग्रॅटिट्यूड टाका. आज तुम्हाला खायला मिळालं, जेवण मिळालं, त्याच्याबद्दल थँक्यू. आज छान ट्रॅफिक नव्हतं रस्त्यामध्ये, त्याच्याबद्दल थँक्यू. आजचा दिवस खूप सुंदर होता, त्याबद्दल थँक्यू. आज वेळेवर माझी कामं झाली, त्याबद्दल थँक्यू. अशा सगळ्या ज्या एक एक गोष्टी आहे ना, त्याला थँक्यू, थँक्यू, थँक्यू करायचं. आणि एक मोठी जी तुम्हाला असं वाटतं तिथं तुम्ही ब्लेस फील करताय, तर त्याला असं थोडंसं डीप मध्ये व्हिज्युअलाइज करायचं, थँक्यू करायचं. वाव, किती छान झालं ना आज त्या मित्राचा, मैत्रिणीचा फोन किती दिवसानंतर आला, मनसोक्त गप्पा झाल्या, किती सुंदर वाटतंय, खरंच मन हलकं झाल्यासारखं झालं होतं. मग तेव्हा मॅजिक रॉकला म्हणायचं, मॅजिक रॉक आज खूप सुंदर ही घटना माझ्यासोबत झाली, थँक्यू मॅजिक रॉक, थँक्यू, थँक्यू सो मच. मग नंतर काय करायचं आपल्याला, अगले 26 दिनों तक हर रात जादुई पत्थर अभ्यास दोहराए, सोने जाए तो दिन भर में
अच्छी घटना के बारे में सोचे और उनमें अच्छी चीजों में खोजे। अपने जादुई पत्थर को हात में थांबकर उस चीज के लिए अधिक कृतज्ञ धन्यवाद कहे। मग आता ही रोज आपल्या रात्री झोपताना प्रॅक्टिस करायची. आपण जसं सुरुवात केली सकाळची, आपण काउंटर ब्लेसिंग केलं आणि आता ओपन करतो ना कुठली गोष्ट, त्याला क्लोजही करावं लागते असते. मग दोन टोकं असतात कुठल्याही गोष्टीची, एक सुरुवात असते एक शेवट असते. जसं आपल्या सकाळची सुरुवात होती, आपण ग्रॅटिट्यूडने जेव्हा आपण झोपायला जातोय हे करतो तेव्हा आपण त्या रोज आपल्या हातामध्ये मॅजिक रॉक घेऊन ती प्रैक्टिस करतोय। यह पत्थर इस्तेमाल करना बहुत ही सरल लग सकता है, लेकिन अभ्यास के साथ साथ पाएंगे आपके जीवन में जादुई चीजें होने लगी है। जब आप दिन में कई सबसे अच्छी चीजों की तलाश करते हैं तो आपकी कई अच्छी चीजें मिलेंगी। अच्छी चीज खोजने में फिर उसे सर्वश्रेष्ठ चुनने की प्रक्रिया, आप दरअसल कई चीजों के बारे में सोचेंगे, उसके लिए कृतज्ञ हो सकते हैं। इसके अलावा अभ्यास यह सुनिश्चित होगा कि आप रात में कृतज्ञ के साथ सोएंगे और सुबह कृतज्ञ के साथ जागेंगे। आता ह्या प्रॅक्टिसने काय होईल, आपल्याला वाटतं काय ना सिंपल आहे खूप, असं हातात घ्यायचं दगड म्हणायचं हे करायचं। मग ही जर प्रॅक्टिस आपण कंटिन्यू करतो, ह्या प्रॅक्टिसने होणार काय आहे, जे आपल्याला की आपल्याला एकतर आपल्याला ग्रेटफुलच्या भावनेमध्ये राहता येईल, आपल्याला आपण झोपू आपण त्या फिलिंग मध्ये नाही का। एखादी घटना झाली, वा वा खूप छान झालं, ते किती मस्त झालं, आज त्यांची भेट झाली किंवा जे तुम्हाला असं वाटतं तुमच्यासोबत छान झालं, काही तुमचं तुम्हाला एखाद्या ठिकाणी काही पैशाचा फायदा झाला, काहीतरी तुम्हाला कोणाचे पैसे वापस आले, तर मग ते तुम्हाला खूप छान वाटलं, तर मग तिथं आहे आपण कृतज्ञ। मग आपलं माइंड जे आहे ना ते केमिकल एक रिलीज करण झोपायच्या अगोदर, आपलं सबकॉन्शियस माइंड असतं ना, जेव्हा ते अल्फा स्टेट मध्ये जायला लागतं, आपल्या थिटा टेस्ट मधून अल्फाच्या लेवल मध्ये जायला लागतं, तर ते अर्ध जागृत अवस्थेत त्यावेळेस आपला सबकॉन्शियस माइंडचा दरवाजा उघडत असतो, माहिती ना सगळ्यांना। मग सबकॉन्शियस माइंड मध्ये एक प्रोग्रामिंग व्हायला लागतं आणि सबकॉन्शियस माइंडला हे शिकवलं जातं की रोज रोज बाबा तुला ग्रेटफुल व्हायचंय, धन्यवाद करायचंय, तुला चांगलंच विचार करायचं, तुझ्या बाबत पॉझिटिव्ह विचार करायचा आणि आता जे काही होणार आहे तुझ्यासोबत चांगलंच होणार आहे। मग हे नरिश करतोय आपण रोज 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 आपल्या सबकॉन्शियस माइंडला हिंमत करतोय। जरी छोटं मोठं काही झालेलं असेल, आपण ते दाखवतच नाही सबकॉन्शियस माइंडला। छोटा मोठा काही प्रॉब्लेम झाला दिवसभरात, तर त्याच्यावर आपण काय करतोय, ते पडदाच दाखवतो, त्याला सगळं चांगलं चांगलंच सांगतोय, चांगलं चांगलंच बोलतोय रोज आपल्याबद्दल। अपने नियामतें गिने और जादुई पत्थर का अभ्यास यह सुनिश्चित हो जाएगा आपके दिन में कृतज्ञता की अवस्था शुरू और खत्म करे। वास्तव में दोनों अभ्यास इतने शक्तिशाली है, दोनों को मिलाकर कुछ महीने में आपकी जिंदगी बदल देंगे। लेकिन इस पुस्तक को इस तरह तैयार किया गया है, जादुई अभ्यास के माध्यम जीवन में सच में तेजी से बदल जाएगा। चूंकि कृतज्ञता चुंबकीय कृतज्ञता होने के लिए अधिक चीजों के लिए आकर्षित करती, इन 28 दिनों तक एकाग्र बदौलत आपकी कृतज्ञता चुंबकीय ग्रहण बन जाएगी। जब आपके पास कृतज्ञता की प्रबल चुंबकीय शक्ति होती है तो आप चुंबक की तरह आपके जादू को मनचाही आवश्यकता के चीजों में अपनी आकर्षित करने लगते। आता हा सांगितलंय की कालचं आपल्याला सांगितलं की आपले ग्रॅटिट्यूड लिहायचे आपल्याला ना, आपले आशीर्वाद द्यायचे आणि नंतर आपल्याला रात्री हा कृतज्ञतेची प्रॅक्टिस करायची। तर ह्या दोन्ही प्रॅक्टिस इतक्या जबरदस्त सांगितल्या की आपलं काही दिवसात आपल्याला कळलं की आपलं आयुष्य जे आहे ना खूप चालायला लागलं छान आणि आपल्या समोर चांगल्या गोष्टी यायला लागल्या। पण आता हे जे पुस्तक तयार केलंय तर हे रोंडानी ना खूप त्याचा अभ्यास करून तयार केलेलं आहे की 28 दिवसाची जी एकाग्रता आहे, म्हणजे एक साधना आहे ती, है ना, एक ग्रॅटिट्यूडची साधना आहे। एक त्या साधनामध्ये आपल्याला बसायचंय पूर्णपणे, आपल्याला ती अंतर्मनातच भिडवायची, आपल्याला त्याचं मॅग्नेटच बनायचंय, ग्रहण शक्तीच बनायची। आपल्याला थोड्या दिवसापुरतं 30 दिवसापुरतं 30 महिन्यापुरतं असं नाही करायचं, आपल्या लाईफ मध्येच आपल्याला ते मॅजिक आणायचं। आपल्याला जर मनचाही, आपल्याला अंचहाकडून मनचहाकडे जायचं आहे ना, जे नको आहे आपल्याला त्याच्याकडून जे पाहिजे त्याच्याकडे जायचं। मग ते जर आपल्याला करायचं, ही जी पूर्ण प्रॅक्टिस आहे 28 दिवसाची, तर ती आपण सगळ्या प्रकारे आकर्षित करू शकतो ना, आपलं जीवनच आपल्याला मॅजिकली बनवायचंय। जादूचं स्मरण, आज ही आने वाले कल जादू का अभ्यास पढ़े क्योंकि इसलिए आपकी कुछ तस्वीरें इकट्ठी करनी होंगी। आता आपल्याला उद्याचा जो अभ्यास आहे, आज आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, जादुई पत्थर। मग आपण सगळ्याकडे आपल्याला आज जादुई पत्थर आहे आणि रोजचा जो अभ्यास आहे फर्स्ट पॉइंट पर जो येतोय तो रोज सेम आहे, इथून पुढं 26 दिवस सेम आहे। अपनी नियामतें गिने, 10 नियमों की सूची बनाए, एक तक कदम दोहराए, लिखे आप क्यों कृतज्ञ हो, अपनी सूची दोबारा पढ़े,
हर नियामत के अंत में धन्यवाद 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 कहें। उन नियामतों के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। मग आपले 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे आणि त्याला थँक्यू थँक्यू लिहायचं। एक जादुई पत्थर खोचे उनके सिराने रखे। एक आपला जादूचा दगड घ्यायचा आहे, तो आपल्या उशाजवळ ठेवायचा आहे। आज रात सोने से पहले जादुई पत्थर हाथ में थामे और सबसे अच्छी चीजों के बारे में सोचे। आज सबसे अच्छी चीज हुई उसके लिए जादुई शब्द कहे, धन्यवाद, थैंक यू। जादुई पत्थर अभ्यास अगले 26 दिनों तक हर रात दोहराए, अगले दिन जादुई अभ्यास आजही पडे। आता आपल्याला काय सांगितलंय की आज आपल्याला मॅजिक रॉकचा अभ्यास करायचा। प्रत्येकाने आपल्या याच्यामध्ये मॅजिक रॉक ठेवायचं। इथपर्यंत समजलं सगळ्यांना? मग तो रॉक घ्यायचा आहे आणि आपल्याला जे काही चांगलं होतं, आपण झोपायला जातोय, मस्तपैकी रिलॅक्स पडतोय, मोबाईल वगैरे सगळं बाजूला जायचं आपल्याला त्या एनर्जी पासून, आणि आपल्याला एक झोपायच्या अवस्थेत जायचं। आणि जोपर्यंत आपल्याला झोप लागत नाही तोपर्यंत तो आपल्या हातातच ठेवायचा। तोपर्यंत आपले मग विचार करता येते, त्याच्यात चांगले चांगले विचार करायचे की वा आज हे छान झालं, ते छान झालं, बरं झालं आज व्यवस्थित पाणी होतं घरामध्ये, जे काही तुमच्या भाजीपाला होता सगळं तुम्हाला मिळालंय त्याच्याबद्दल थँक्यू, आज वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या थँक्यू। म्हणजे आपण आज दिवसभरात जे काही आपल्यासोबत झालंय चांगलं चांगलं त्या सगळ्यांना आपण थँक्यू करतो, त्या सगळ्यांसाठी आपण ग्रेटफुल राहतो, बरोबर आहे ना? मग जसंही आपण थँक्यू थँक्यू करतो तर ह्या रॉक मध्ये एक प्रकारचे व्हायब्रेशन क्रिएट व्हायला लागतं। आणि थँक्यूची एनर्जी तर आपण शिकलोच आहे, सगळ्यांना माहितच आहे थँक्यूची एनर्जी काय आहे। आणि ही जी पॉवर जशी जशी आपण त्याच्यामध्ये आतमध्ये टाकत 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 डेली जाऊ तर ह्या एक मॅग्नेट बनायला लागतो। हा एक आहे ना पॉवरफुल गोष्ट जाणार लागते। मग थोड्या दिवसांनी तुम्हाला कळेल की 8 दिवस 10 दिवस जसे तुम्ही थँक्यू म्हणताय, हा मॅजिक रॉक तुमच्या हातात घेतल्या घेतल्या तुम्हाला एक व्हायब्रेशन वेगळी देतोय आणि ती प्रोसेस तुमची आपोआप होती। आणि जसंही आपण त्या हातात घेऊन एक प्रसंग शोधू, समजा तुम्ही एक आठवलाय की अरे आज मला हे पॉझिटिव्ह साईन झालं माझ्या लाईफ मध्ये, आणि त्याचा विचार करत करत तुम्ही फील करताय वाव आज हे खूप छान झालंय, आज तर जेवण छान मिळालं, आज मस्त गेट टुगेदर झालं, किंवा आज चांगलं फॅमिली सोबत बाहेर गेलं, वाव किती दिवसानंतर हे छान मला मिळालं ना, मी खरंच खूप नशीबवान आहे, थँक्यू युनिव्हर्स माझ्यासाठी सगळं काही रिअरेंज करत आहे, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू मॅजिक रॉक, आज मला हे छान मिळालं। मग ते करत करत त्या फिलिंग मध्ये झोपी जायचं, त्या फिलिंग मध्ये झोपी जायचं। आणि जसंही आपण ते मॅजिक रॉक मग तिथेच असतो, तुमच्या इकडं तिकडं पडतो ना तिथेच असतो तुमच्या, जोपर्यंत तुमची जागा येत नाही। आणि तुम्हाला जर असं मध्ये जागा आली तुम्ही तुमच्या साईडला तो ठेवून देऊ शकता। इतकी सिंपल प्रॅक्टिस आहे, पण ही प्रॅक्टिसनी हळूहळू तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल व्हायला लागतं। कारण आपण जेव्हा झोपतो तर आपलं सबकॉन्शियस माइंड झोपत नसतं, त्यावेळेस त्याचं डबल काम सुरू होतं, सगळ्यांना माहिती आहे ना? सबकॉन्शियस माइंड जे असतं ते कामाला लागत असतं ऍक्टिव्ह। मग त्याला आपण एक टॉनिक पाजतोय रात्री झोपताना, एक टॉनिक देतोय, आणि एक टॉनिक असं देतोय की त्याला बूस्टर एनर्जी ड्रिंक म्हणता येईल। आणि ते आपण कशात देतोय, ग्रॅटिट्यूड देतो, धन्यवाद देतोय। मग त्याला काय फिल्म दिसेल रात्रभर, तो काय पिक्चरच पाहिजे की तो विचार करेल की नाही हो याला हे सगळं चांगलं होत आहे सोबत, हा खूप पॉवरफुल सोल आहे, सगळं काही आहे। कारण आपल्याला जे काही दाखवतंय आणि जे काही फील करते ते कोणतं आहे, कोण आहे, आपलं माइंड आहे। कोण गेम खेळत असतं आपल्यासोबत दिवसभर, आपलं माइंड। चांगला वाईट भरकटायचं, लाल कलर आहे समोर तर हे कोण सांगतं आपल्याला, आपलं माइंड। टेस्ट आपल्याला समोरचा पदार्थ आहे किंवा एखाद्याला अनालिसिस करतोय का रे ही व्यक्ती कशी ते कोण सांगतं आपल्याला, आपलं माइंड। दिवसभरात आपलं माइंड सांगत असतं ना। मग सगळ्यांना माहिती माइंडचे 2 पार्ट आहे, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, जागृत मन, अर्धजागृत मन। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग जी आपली शिव आहे, शक्ती आहे, तर त्या शक्तीला पण जागृत करता आलं पाहिजे आपल्याला। तर हे आपण जे आहे की दोन्ही आपल्या शिव आणि शक्ती त्याला बॅलन्स करता आलं पाहिजे, फेमिनाईन एनर्जी आणि ह्या दोन्ही एनर्जी। तर आपल्याला इथपर्यंत कळालं की ही प्रॅक्टिस आहे, हिला कंटिन्यू कंटिन्यू जेव्हा आपण करू तर तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक व्हायला लागेल। तर मॅजिक रॉकची प्रॅक्टिस सगळ्यांना समजली? समजली? तर खूप जबरदस्त अशी प्रॅक्टिस आहे, जशी आपण करायला लागू ना आपल्या आयुष्यामध्ये एक मॅजिकली बदल व्हायला लागतात। तर आपला आपला मॅजिक रॉक घ्या।